नासदाति नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरासीत्। हा फक्त तसा एक योगायोग होता की मोहनजोदडो आणि हडप्पाचा शोध लागला। यामध्ये मुळीच शंका नाही की हिंदुस्थानामध्ये आज पण जुनी शहरं आणि प्राचीन संस्कृती जमीनदोस्त आहेत। जेव्हापासून ह्या ओळी लिहिल्या गेल्या आहेत, सिंधू सभ्यतेची आणखी काही शहरं आणि गावं आम्हाला मिळाली आहेत। सिंधू घाटी सभ्यतेचा नाश होण्याबरोबरच शहरी सभ्यताही जणू नाहीशीच व्हायला लागली, पण जवळजवळ प्रत्येक ठिकाणी कृषीप्रधान शेती आणि वस्त्या विकसित व्हायला लागल्या। आर्य लोक हिंदुस्थानामध्ये 5-6 हजार किंवा यापेक्षा पण जास्त वर्षांपूर्वी आले असावेत। अनेक शतकं उत्तर पश्चिमच्या पहाडांमधून जमाती मागून जमाती, कुटुंबामागून कुटुंब, एकामागनं एक शेकडो वर्ष इथे येत राहिले असावेत। कदाचित प्रथम त्यांना सिंधू घाटी सभ्यतेच्या लोकांनी आणि दुसऱ्यांनी पण अडवलं, पण मग त्या महापुराला अडवणं त्यांच्यासाठी खूप कठीण बनलं असावं। काय तुम्ही त्यांना डोंगर दऱ्यांमधून येऊन खाली अपरिचित मैदानांमध्ये उतरताना नाही बघू शकणार? इसवी सन 2000 ते 1000 वर्षांपूर्वीच्या काळात उपमहाद्वीपाच्या सर्वच भागांमध्ये विकसित ग्रामीण संस्कृतीचे अनेक पुरावे मिळालेत। ग्रामीण शेतकरी समाजावर पशुपालक योद्ध्यांच्या आक्रमणाने वैदिक संस्कृतीचा प्रथम विस्तार झाला। पराजित ग्रामीण समाजाने वैदिक योद्ध्यांची भाषा स्वीकारली। ह्या विषयावर पण अनेक मतं आहेत की वैदिक जनसमूह मध्य आशियातनं भ्रमण करीत सिंधू घाटी सभ्यतेच्या पतनाच्या वेळी भारतात पोहोचले, की तेही सिंधू सभ्यतेच्या लोकांबरोबर सिंधू घाटीच्या दिशेने आले, पण शेतीवाडी आणि नागरीकरणामध्ये त्यांना जास्त वेळ लागला। थोडासा विचार करा, दूरून आलेले आपले पूर्वज नद्यांच्या किनाऱ्यांवर पोचतात। ह्या दृश्याने त्यांना भावनामय आणि आनंदी केलं असेल। मग काय आश्चर्य की यांनी या नद्यांसमोर मस्तकं तुकवली आणि त्यांच्या मधुर शब्दांनी नद्यांची प्रशंसा केली।
आपण इथेच वस्ती करायची. मला आठवतंय, खूप पूर्वी मी इथेच माझी जनावरं चरायला आणली होती. 7 नद्यांची ही धरणी तुला आवडली का रे सुतेजा? की तुला अजून वाटतंय मी तुला कारणाशिवाय इकडे तिकडे नेत होतो? तात, तुमच्या जिद्दीमुळेच आम्ही सर्व आता इथे आहोत. नाहीतर कबिलेवाल्यांना सोसवलाच नसता हा एवढा मोठा लांबचा प्रवास. काय मी जो निर्णय घेतो त्यावर विश्वास ठेव. प्रयत्न केल्याशिवाय काहीच नाही मिळत. पशुपालक हळूहळू नाही फैलावत, उलट तीरासारखे वेगानं पुढे सरसावतात. नवीन जागी वस्ती करण्यापूर्वी शोध मोहिमा होतात, ज्यांच्यामध्ये चरण्याच्या कुरणांबरोबरच धनसंचयनाच्या जागाही शोधल्या जातात. आणि हे पशुपालक नंतर त्या जागा लुटतात आणि वसुलीच्या रूपात पशूंना बळकावत असतात. वैदिक लोकांचा फैलाव अशाच सर्व मिळत्या जुळत्या उद्देशांनीच झाला असावा. काय झालं? तुला ही जनावरं कुठे मिळाली? आम्ही आमच्या वाटेने जात होतो सरदार. मध्ये असुरांचं एक गाव लागलं. आम्ही त्यांच्यावर हल्ला केला आणि या जनावरांवर ताबा मिळवला. छान प्रियमेधा, आता आपल्या जवळ अधिक पशु होतील. परंतु आपण या जनावरांचं करणार काय? हाडं आणि अंगभर कातडीच आहे फक्त यांच्या. नाही सुतेजा, आपल्या जनावरांच्या तुलनेमध्ये या जनावरांमध्ये इथली गरमी सहन करायची अधिक शक्ती आहे. आता आपण इथेच पडाव टाकायचा. प्रियमेधा, या पशूंसाठी गोठ्यांचा प्रबंध कर बघू. ठीक आहे सरदार. पशु आणि दासांमधला आम्हाला हिस्सा नाही मिळणार. इंदूवरच्या, उतावळा नको बनूस. नेहमीप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा मिळेल. वैदिक लोक त्यांच्या भाषांचं आगमन आणि त्यांच्या विस्ताराला एक गतिशील सांस्कृतिक संपर्काच्या रूपात पाहिलं पाहिजे, जो शतकानुशतकं चालूच राहिला. ही लाकडाची पट्टी माता आहे आणि वरची काष्ठदांडी पिता. दोघं मिळून अग्नीला जन्म देत असतात. आता हाच उचित समय आहे तू ह्या सर्वांचे अर्थ घे समजून आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांची तू जाणीव करून घे. ओम भूर्भुवस्वरोम कृणत्स्वपाजा प्रसिद्धीं न पृथ्वीं याहि राजेव अमवानि वेना. तो श्वास या गोष्टीचं प्रतीक आहे की सूर्य अश्वाने सूर्याकडनं हा आणलाय. आता प्रत्येक घराचा गृहपती, गृहपत्य अग्नी आणि आपल्या पूर्वज आणि पितरांसाठी दक्षिणा देऊन अग्नी द्यायला येईल. ही का रडते? काही माहित नाही. चल आपण जाऊन विचारूया तिला. काय झालं मला सांगा ना, काय झालं? काय झालं? कोणी मेलं की काय? माझी जनावर माशासारखी मरून मरून पडतायत. त्यांना जास्त कष्ट करायला लावलं गेलं असेल तात. नाही नाही, हे सगळं गरमीमुळे होत आहे.
असुरांच्या पशूंना गरमीची सवय आहे. सुतेजा, जा जवळपास कुठे जनावर आहेत का शोध. हो. आपण त्यांना पकडून आणू. ठीक आहे. शांत हो. आपण इथे अशासाठी एकत्रित झालोय की मृत पशूंच्या बदल्यामध्ये नवीन जनावरांसाठी काय केलं जावं. राजन, सुतेजा जनावरांच्या शोधात नाही गेलाय, पण अजूनपर्यंत तो परत नाही आलाय. राजन, तुम्ही त्याला जे कुठलं काम देता तो कधीच नीट नाही करू शकत. मी त्याला अनेक वेळा समजावलं, पण तात तात मी पशूंना शोधलंय तात. मी जनावरांचा शोध लावलाय. कुठे? सुराच्या पेल्यामध्ये? खूप सुंदर जनावरांचे कळप आहेत प्रियमिदा. पणींची वस्ती, गायींचे गोठे. ते लोक योद्धे नाहीयेत, मजेत राहतात. बस वस्तू विकत घेतात आणि विकतात. पण त्यांचे पशु खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर तात. जर असं आहे तर आता त्यांना हातची घालवली नाही पाहिजे. हो. सूर्यास्ताची वेळ झाली आहे. नाही तात, ते पणी लोक खूपच चलाक आहेत. त्यांनी त्यांच्या जनावरांना गुहांमध्ये लपवून ठेवलंय. तिथपर्यंत पोहोचणं खूपच कठीण आहे आणि आपण त्यांच्याशी युद्ध केलं तर आपल्या योद्ध्यांना घालवून बसणार. बोलून वगैरे मार्ग काढला जाऊ शकतो. जर आपण त्यांना भयभीत केलं तर कदाचित ते आपल्याला काही देतील. थांबा राजन, एक काम करायचं. काय? जर आपण शर्माला पाठवलं तर? शर्मा स्वतः देवी आहे, म्हणून तिचं म्हणणं अवश्य मान्य केलं जाईल. आपण शर्माला पाठवून पशूंची मागणी करायची. ठीक आहे, पण तुला तिच्यासोबत जावं लागेल. ठीक आहे. उद्या सूर्यास्तापर्यंत परत या. इतका समय पर्याप्त आहे ना? नक्कीच. इकडे ये. तू तिच्या मागेच राहा. पणी वस्तीची सगळी बनावट समजून घे. आपल्याला कदाचित त्यांच्याशी लढावं पण लागेल. ठीक आहे राजन. थांब तिथेच. कोण आहेस तू? शर्मा. कुठून आलीस? इतकं मोठं अंतर कसा पार करून आलीस? रस्त्यात वाहणारी रसा सरिता कशी पार करून आलीस? बोल, कशी आलीस? मी शर्मा, इंद्राने पाठवलेली दूत. असं ऐकलंय फारच मोठं गोधन आहे तुमच्याकडे. तेच बघायला आले मी. ते पण रात्रीचं? पार करीत नदीच्या आकाशस्पर्शी लाटांना? घाबरली ती नदी आम्हास. रस्ता दिला तिने, आले निघून. कोण आहे इंद्र जो स्वामी तुझा? आणि कसे श्वान बनून भटकताय दूध ज्यांचे? काय उजेडास घाबरतो जीव तुझा? बरं केलंय जे इंद्राने तुला इथे पाठवलं. जर तो स्वतःच इथे आला असता तर आम्ही मित्रता केली असती त्याच्याशी. स्वामी बनवलं असतं. सांभाळलं नाही जाते गोधन आमच्याकडून. सोपवलं असतं. रात्री आरामात झोपलो असतो. का आहे ना? अक्कल शून्य पणीवासियांनो, इंद्रा सर्व समजतं. कट कपट जाणतो तो. आकाशस्पर्शी शिखरांची उंची, पाताळापर्यंत पोचलेली खोली
अडवू नाही शकत कधी इंद्राला. येणार पणींनो, इंद्र इथे येईलच येईल. तो विनाशी, स्वयं अविनाशी, निद्रा घालेल सर्वांनाच सदासाठी. जन्मलो आम्ही पणीवासी काय फक्त झोपायला? बघतेस हे शस्त्र इथे, एकाच प्रहराने ह्याच्या शत्रूंची प्रेत पण जातात तिथे. जाऊन सांग तुझ्या इंद्राला, इच्छा जर असेल त्याची तिथे तर यावं लागेल त्याच युद्धास इथे. पण यायचं सर्व जणांना अखेरचं भेटून, कारण इथनं परत मात्र जायचं नाहीये. बडबडणाऱ्या जिभेसाठी आहे खूप एक तीर. वीराचा धक्का नाही सहन होणार. नीचतेच्या कर्मांमध्ये बुडालेलं हे शरीर. पर्वत ठेवतात सुरक्षित हा कोश. अश्व आहेत, गायी आहेत, विभिन्न धनधान्यांनी परिपूर्ण. इथे आहे हे स्थान पण्यांमुळे. करेल एका पळीमध्ये चूर्ण. बेकार बस आलीस तू इथे सरमाग. जा, चिंतेमध्ये असेल तुझी माता ग. अरे थांब रे. शर्मा, ही अंधारलेली रात्र, पण तू एकटी बालिका. भीती नाही का ग जराही? भलं होण्यासाठी झोपायचं घरामध्ये, मातेच्या गळ्यात गळा घालत. दासी तू शर्मा. दासीचं जीवन कसं स्वतःचं? जर तो जग म्हणतो तर जगणं, अन्यथा मरणं. नाही तू शत्रू आमची. इथे का आलीस तू? तू ऐक शर्मा, तू आमची हो, तू आमची बहीण हो. तू मग इथेच राहा. अगं इतकं पडलंय गोधन, ह्यामध्ये भाग आहे तुझा. होऊन जाऊ दे वाटप का? तुझा भाग आहे, तुलाच सोपवतो. स्वीकार आहे शर्मा बहिणी. कोण भाऊ? बहीण पण कोण? मला हा संबंध नाही स्वीकार. जाणत आहे इंद्र, जाणत आहे अंगिरस. मी जाते बघा त्यांच्याच जवळ. वाट्याचा व्यवहार पण मला पूर्ण अस्वीकार. प्राणावर आहे जर प्रेम तर पळा पणींनो, पळा लवकर पर्वताच्या दुसऱ्या बाजूस. चुप पुजारिणी, व्यर्थ नको करू शब्द तुझे. तू इथे जा, जाऊन सांग तुझ्या स्वामींना, इंद्राच्या सर्व इष्टांना, आम्ही नाही देणार पशु त्यांना. आमचे केव्हाच पशु त्यांना. काय झालं? त्यांनी पशु द्यायला अस्वीकार केलाय. काय? ठीक आहे, मग आपण लढायचं.
पणी हे सिंधू घाटी सभ्यतेचे असे संपन्न व्यापारी होते ज्यांनी शहरं उजाड झाल्यानंतरही कसाबसा व्यापार चालू ठेवायचा प्रयत्न केला. पणी शब्द हा बनियाचा मूळ शब्द आहे, जो स्वतःच संस्कृत शब्द वणिकमधून आलाय आणि वणिक शब्दाचा जन्म झाला पणीमधून. संस्कृतमध्ये नाण्याला पण आणि वस्तूला पण्य म्हणतात. इंद्र खरंच कोणी मनुष्य होता का, जो आर्यांचा प्रमुख असला पाहिजे, किंवा मग एखादी काल्पनिक व्यक्तिरेखा? इराण्यांमध्ये धार्मिक सुधारणांनंतर इंद्राला दानवी म्हणजेच दानव मानलं जाऊ लागलं. अशाच तऱ्हेनं असुर आणि राक्षस कदाचित त्यावेळच्या अन्य प्रमुख भारतीय जातींचे सरदार किंवा देव असले पाहिजेत. मुख्य शत्रू ते असले पाहिजेत ज्यांना राजा किंवा सरदारांबरोबरच्या युद्धात इंद्राद्वारे दैत्यांच्या संहाराच्या रूपात दर्शवलं गेलं. ह्या दैत्यांमध्ये सर्वशक्तिमान त्याला मानलं जायचं ज्याच्याजवळ भरपूर किल्ले किंवा पूर होते. इंद्र ह्या पुरांना तोडणारा पुरंदर आहे. पण इंद्रच नव्हे तर त्याचे अनुयायी एखादं शहर वसवताना किंवा बनवताना किंवा एखाद्या शहरावर शासन करत आहेत असं मुळीच वर्णन आपल्याला मिळत नाही. पण एका हिंद आर्य वस्तीला ग्राम म्हटलं जायचं, ज्याचा अर्थ नंतर पण गावच राहिला, जो एका रात्रीच्या वस्तीसाठीही वापरला जाऊ शकत होता.
वैदिक लोकांचं मुख्य कार्य युद्ध होतं आणि तांत्रिक ज्ञान जास्त करून युद्धासाठी रथ, अस्त्रशस्त्र आणि उपकरणांच्या निर्मितीपर्यंत मर्यादित होतं. भूमी आळीपाळीनं वेगवेगळ्या समूहाकडे सोपवली जायची आणि मग ते समूह आपसात वाटप करत असत. शेतीवाडी त्यावेळेस इतकी अविकसित होती की नांगरली गेलेली जमीन एकाच पिकानंतर दरवर्षी बदलावी लागत होती आणि मग ही जमीन काही काळानंतर पुन्हा वापरात आणली जाऊ शकत होती. सरदारांना नियमित रूपानं भेटी आणि उपहार दिले जायचे कर स्वरूपात. लोकांच्या सामुदायिक गतिविधींचं केंद्र सभागृह होतं, जे कबिल्याच्या पंचायती व्यतिरिक्त पुरुषांच्या आरामाची आणि करमणुकीची जागाही मानली जायची. यांचं आवडतं मनोरंजन होतं जुगार. आता तुम्ही जाता कुठे हो? इथे गुदमरतंय मला. मी जरा बाहेर जाऊन स्वच्छ हवा खाऊन येतो. मला सगळं माहितीये तू कुठे चाललायस ते. तू काय समजतोस मला मुळीच माहित नाही. विसरू नकोस की तू तुझ्या पित्यासमोर प्रतिज्ञा केली आहे. मी सांगितलं ना, मी फक्त बघून येतोय ते सर्व काय करतायत ते. मी नाही खेळणार बस. फासे दिसता क्षणीच तुम्ही थांबवू नाही शकणार स्वतःला. नका ना जाऊ. मी फासे नाही खेळणार, माहित आहे ना. अहो अंती तर मित्रा तू आलासच. हां, सुतेजा, कुठलीच प्रतिज्ञा, कुठलीच शपथ याच्यापेक्षा मोठी नाहीये. नाहीच आहे. सुतेजा, तू तर शपथ घेतली होतीस. एकदा फक्त इंदूवरच्या. आज मला वाटतंय की माझं भाग्य माझ्या सोबत आहे. आण फासे. तर मग घे.
चला मला या खेपेस जिंकायचंय. चल लवकर. घरी चल आता सुतेजा. मी तुला इथं येण्यासाठी मनाई केली होती. मी आता लहान नाहीये. मला स्वतःच चांगलं वाईट सगळं कळतंय. तुम्ही जाओ. सुतेजा, तोंड सांभाळून बोल. बजबंधू तुझे पिताच नाही तर आमचे सरदार पण आहेत. सुतेजा, तुला लाज नाही वाटत किंवा कर्तव्याचं ज्ञान पण नाही? पिताच्या शब्दांना किंमत नाही तुझ्या मते? उठ, जा त्यांच्याबरोबर. नाही जाणार मी. नाही जाणार. बघतोस कोण काय करतो मला. अरे उठ सुतेजा, उठ. सोड म्हणतो मला. तू मला मारलास. अरे सोड मला. सुतेजा, अरे सुतेजा ऐक माझा. काय केलं सुतेजा?
मला बचावलं होतं नका जाऊ तुम्ही सगळे तर जाणताच आहात की आज आपण इथे एका फार मोठ्या औपचारिक कार्यासाठी एकत्र झालो आहोत. आपण सगळे आपले राजन बजबंधूंचा स्वर्गवास झाल्यामुळे शोकाकुल अवस्थेत आहोत. ते आपल्या सर्वांनाच पिता समान होते. त्यांनी त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे 7 नद्यांच्या या देशी आपल्याला आणलं. नाहीतर ब्रह्मवर्तामध्ये आपल्या वाचण्याची मुळीच शक्यता बाकी नव्हती. आज आपण त्यांच्याच उत्तराधिकाराच्या निवडीसाठी इथे एकत्र जमलो आहोत. तुमच्यापैकी ज्या कुणाला या पदासाठी आपलं नाव द्यायची इच्छा असेल दिलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या कुणाला उचित समजाल त्याला तुम्ही आपला राजन निवडा. मला 2 महत्वाकांक्षी व्यक्तींविषयी आधीच सांगितलं गेलंय. एक तर आपल्या स्वर्गवासी राजनांचे पुत्र सुतेजा आहेत आणि दुसरे त्यांचे सहकारी योद्धा प्रियमेधा. यांच्या व्यतिरिक्त कोणी आहे? हो, मला पण निवडणूक लढवायची. म्हणजे तिसरं नाव पण आहे. खूपच विनम्र इंदूवरच्या. कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा वयाने मोठा आहे. यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही मला प्रथम बोलण्याची अनुमती द्यावी. अवश्य. आता तुम्ही सर्व जाणताच आहात, राजन बजबंधू माझ्या मोठ्या भावासमान होते. मी खूप लहान होतो जेव्हा माझ्या पित्याचा देहांत झाला. हे राजन बजबंधूच होते ज्यांनी मला युद्धकला आणि शिकारीचे धडे पण दिले. मला आज पण ते दिवस आठवतात जेव्हा आपण आपला जुना देश ब्रह्मवर्तामध्ये कितीतरी दिवस एकत्रित शिकारीला जात असू. आज तुम्ही तुमच्यासाठी राजन निवडण्यापूर्वी माझी इच्छा आहे की तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की मी या कबिल्याच्या रक्षणामध्ये कधीच मागे नाही राहिलोय किंवा आणखी शत्रूंकडून वसुलीमध्ये. बस मला दुसरं काहीच नाही सांगायचंय. खूपच छान बोललात प्रियमेधा, खूपच छान. आणि आता सुतेजा. सज्जनो, तुम्ही सर्व आपल्या कबिल्याचे सन्मानित गृहस्पती आहात जे आज इथे एकत्रित आला आहात. तुम्ही मला चांगल्या तऱ्हेने जाणता आहात. मी बजबंधूंचा ज्येष्ठ पुत्र आहे. माझे पिता एक फार महान राजा होते आणि या कबिल्याचे सरदार पण. आणि ते या कबिल्याचे सरदार होते
याचसाठी प्रिय मेधापेक्षा अधिक अधिकार या पदावर माझा आहे. बस मी इतकंच म्हणेन. आणि आता इंदूवरच्या मित्रांनो, बंधूंनो आणि साथी योद्ध्यानो, मी आता पूर्वजांविषयी नाही बोलणार किंवा माझ्या युद्ध कौशल्याविषयीही. परंतु तुम्ही सर्वच जाणता की मी नेहमी शत्रूकडून प्राप्त वसुलीच्या वाटपाविषयी बोललोय. जर मला राजन बनवलं गेलं तर तुम्हाला पशुधन, घोडे, सोने आणि दासी यांची कमतरता नाही भासणार. बस. तर तुम्ही सर्वांनी तिन्ही स्पर्धकांचं ऐकलंय. आता तुम्ही ज्याला कोणाला उपयुक्त समजाल त्याला तुम्ही निवडावं. प्रिय मेधाच्या पक्षात जे जे आहेत त्यांनी हात वर करावा. 1 2 3 4 5 6 7. आणि सुतेजाच्या समर्थकांनी पण त्यांचे हात वर करावेत. 1 2 3 4 5. आणि आता इंदूवरच्या समर्थकांनी पण त्यांचे हात वर करावेत. 1 2 3. तर आपले नवे राजन प्रियमेधा आहेत. प्रभू तुमचं रक्षण करो. आपण विधिपूर्वक अश्वमेध यज्ञ करून तुमचा राज्याभिषेक करू. इंद्राची तुमच्यावर कृपा राहील. वेद आर्यांच्या हृदयाची भावना होती. जेव्हा ते भारताच्या सुपीक जमिनीला सामोरे गेले, आर्यांचे विचार कल्पना पण होत्या तशाच, ज्याने इराणमध्ये अवस्था निर्माण झाली होती. मग त्या विचारांची प्रगती
हिंदुस्थानामध्ये आल्यावर झाली. वेदांचं वर्णन रवींद्रनाथ टागोर असं करतात: जीवनाचं आश्चर्य आणि भयाच्या बाजूला एक जनसमाजाच्या भावनांचा मोठा हा शायराना दस्तावेज आहे. आपल्या सरळ विश्वासाने सर्वांनी पाहिलं निसर्गाच्या शक्तीमध्ये तसंच तत्वामध्ये देवरूप एकच. पण हा विश्वास साहस आणि आनंदभरीत होता. पुढे ते रहस्यमय भावनेमध्ये जीवन प्रगत करतच राहिले. पण ऋग्वेद स्वतः शतकांचे विचार आणि सभ्यतांच्या विकासाचा सार आहे. ज्या युगात सिंधू घाटी सभ्यता आणि अनेक दुसऱ्या सभ्यतांची भरभराट झाली, यासाठी ऋग्वेदामध्ये हे जे अर्पण आहे योग्यच वाटत आहे. हे परमेश्वर, हे पूर्वज, हे आद्य मार्गान्वेषी, वंदन आहे. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.